तुम्हाला पण आवडते पुरणपोळी, तर आज आपण बनवूया रताळाची पुरणपोळी। तर चला बनवूया। तर इथे रताळ घेतले, स्वच्छ धुवून घेतले, कढईत पाणी घातलं आणि हे यामध्ये टाकून घेतले आणि बॉईल करायला ठेवलं। इथे घेतलं आहे राजगिऱ्याचं पीठ आणि ते भिजवून घेतलं थोडं तूप घालून आणि इथे 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवू। रताळ उकळले गेलेले आहे, तूप घातलं, तूप घातल्यानंतर रताळ्याची पेस्ट घातली, त्यानंतर गूळ घातला, मस्त परतून घेतलं, पुरण रेडी झालं। त्यानंतर भिजवलेलं पीठ घेतलं, त्याचबरोबर थोडी पुरी लाटून घेतली। आता इथे काय करू, रताळ्याचं पुरण आपण यामध्ये भरू आणि मस्त असा गोळा बनवून घेऊ। गोळा बनवल्यानंतर इथे मस्त थोडं पीठ टाकलं आणि हलक्या हलक्या हाताने ही पोळी लाटून घेऊया। अगदी हलक्या हलक्या हाताने लाटून घ्यायचं। त्यानंतर तवा गरम करायला ठेवला आणि पुरणपोळी टाकली, तूप दोन्ही बाजूला घातलं आणि एक एक करून सर्व अशा पुरणपोळी रेडी करून घेतली। तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा।